देशभरातल्या प्रमुख मंदिरांच्या जीर्णोद्धार करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज 300वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। धनगर प्रतिष्ठान व धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाच्या वतीने ठाण्यातील मासुंदा तलाव परिसरात असलेल्या अहिल्यादेवी यांच्या मूर्तीवर नर्मदेच्या जलाने अभिषेक करण्यात आला। अहिल्यादेवी यांचे वंशज इंदोरच्या होळकर संस्थानचे श्रीमंत राजे यशवंतराव होळकर यांनी देशभरातील अहिल्यादेवी यांच्या प्रतिमांचे नर्मदेने जलाभिषेक व्हावा यासाठी नर्मदा तीर्थ पाठवण्यात आले होते। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त महेश्वर राजगादी येथून देशभरातील अहिल्यादेवींच्या प्रतिमांचे नर्मदेच्या तीर्थाने अभिषेक व्हावा यासाठी नर्मदा तीर्थ पाठवण्यात आले होते। राज्यात सांगली, पुणे, माळेगाव, बारामती, पंढरपूर, चौंडी, ठाणे, औंढा, नागनाथ, अंबड या आदी ठिकाणी हे तीर्थ पोचलाय। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या दैनंदिन दिनचर्येत नर्मदा स्नानाचा उल्लेख सापडतो। इतिहासातील हा सांस्कृतिक धागा पकडून युवराज श्रीमंत यशवंतराव होळकर यांनी नर्मदा तीर्थ धनगर प्रतिष्ठान यांना पाठवले असून यंदाची जयंती वेगळ्या पद्धतीने साजरी झाली। ठाण्यातील मासुंदा तलाव येथे अहिल्यादेवींच्या मूर्तीवर शनिवारी सकाळी प्रसिद्ध उद्योजक संदेश कवितके व सौ काजल कवितके यांच्या हस्ते नर्मदा तीर्थाने अभिषेक घालून पुष्पहार अर्पण करण्यात आला। यावेळी महावितरणचे संचालक मुरहरी केळे, डॉक्टर अशोक माने, समाजाचे ज्येष्ठ नेते रमेश तोंडे, शिवसेना उपविभाग प्रमुख राजेंद्र देसाई, वकील नानासाहेब मोटे, पंढरीनाथ चोरमोले, उद्योजक सुरेश शिंगाडे, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, सहाय्यक आयुक्त सोपानभाई, उपायुक्त बोदेपुरे तसेच जनसंपर्क अधिकारी रोशना मनसेकर, ठाणे धनगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे, धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाच्या अध्यक्षा माधवी बारगीर उपस्थित होते। नुसत्या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जन्मोत्सव साजरा होत आहे। आणि आज आपल्या ठाण्यामध्ये आताच आपण पाहिलं की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केले, सगळ्यांनी जलाभिषेक केलेला आहे, सर्वांनी पुष्पमाला आणि हार अर्पण केलेले आहेत। आणि आज ठाण्यामध्ये धनगर प्रतिष्ठानतर्फे ही एक वेगळा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्यामध्ये अनेकांचे व्याख्यानं होणार आहेत। त्याचबरोबर आज चौंडी येथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्रिमंडळाचे ज्येष्ठ सदस्य आणि नेते यांचे उपस्थितीमध्ये चौंडी येथे प्रचंड मोठा असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आणि आज सगळीकडेच वेगवेगळ्या वर्तमानपत्रातून असेल, वाहिन्यांच्या मधून असेल, तर सगळीकडे लेखमाला असतील, पुष्पमाला असतील, अशा पद्धतीनं सगळीकडे गौरव होत आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या बाबतीत गेले 300 वर्ष इतिहास साक्षी देतोय की त्यांनी जे जगभर काम केलेलं आहे, देशभर काम केलं आहे, की ज्यामध्ये नुसतं पुण्याचंच काम नाही तर समाज सुधारण्याचं केलं आहे। पहिलं पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप किंवा टोलचं मॉडेल जे आहे ते अहिल्यादेवींचं होतं, किंवा स्किल डेव्हलपमेंट जे आपण म्हणता येईल आता सध्या आधुनिक म्हणजे देशभरात आता नवीन एक वेगळं मंत्रालय साजरं केलं, ते सुद्धा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचीच कल्पना होती की ज्यामध्ये स्किल डेव्हलपमेंट, महेश्वरची साडी आपल्याला माहीत आहे ते त्याचं मॉडेल आहे। अशा पद्धतीचं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं जे कार्य आहे त्याचा सगळीकडं सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो। सर्वांना या निमित्तानं मी शुभेच्छा देतो। आज अहिल्याबाई होळकरांची पुण्यतिथी 300वी जयंती आहे, 300वी जयंती आहे। दरवर्षी हा कार्यक्रम गेली 15 वर्षांनी नित्यनेमाने ठाणे धनगर समाज यांच्यातर्फे हा साजरा केला जातो। या कार्यक्रमासाठी गेली 5 वर्षापासून खास इंदोरवरनं होळकर कुटुंबातर्फे जल आणलं जातं आणि त्याचा जलाभिषेक केला जातो त्यामध्ये। आणि हेच मर्यादा करता म्हणजे एखादी आपली राजमाता अहिल्यादेवी होळकरांची जयंती असते त्यावेळी फक्त एकत्र येणं आणि कार्यक्रम करणं म्हणजे सांस्कृतिक वारसा जो आहे ना तो ह्या कार्यक्रमानिमित्त जपला जातो सर्व समाज बांधवातर्फे। पण इकडे तुम्ही हे स्थान बघाल ना तर कैलासवासी जीवन वारे यांच्या अथक प्रयत्नानंतर हे स्थान आम्हाला मिळालेलं होतं आणि आम्ही त्यांचे कुटुंब म्हणजे सर्व धनगर समाज त्यांचा ऋणी असेल आहे। आणि इकडे दर रविवारी सर्व धनगर समाज नित्यनेमाने भेटतात आणि इकडे जागेची साफसफाई केली जाते। म्हणजे प्रत्येक फक्त दिखावा न करता प्रत्येकाच्या मनात असलेली आमची राजमाता ही प्रत्येकाने ह्या स्थानी जपलेली आहे आणि त्याचं संगोपन केलेलं आहे। आणि जे होतकरू मुलं आहेत समाजातील त्यांनी जे कार्य केलेलं आहे किंवा 10वीची एक्झाम झाल्यानंतर 12वीची एक्झाम झाल्यानंतर सत्कार करणं त्यांनी केलेलं जातं। म्हणजे एखाद्या गोष्टींची चीज करता आली पाहिजे तर जी चीज आहे ती तो जो समाजरत्न पुरस्कार आहे तो देऊन त्याला मान गौरव त्याला केला जातो, तरच तुम्ही बोलाल की त्या गोष्टीचं काहीतरी चांगलं वाव केलं गेलेलं आहे ह्याच्यात नाही। तर एवढंच माझं सांगणं आहे की आणि हा कार्यक्रम जसं यावर्षी
करतो तसा हा अखंड चालू राहील धनगर समाजातर्फे, हे निश्चित आहे। आणि सर्व मान्यवरांचे आभार मानतो की त्यांनी वेळ देऊन, के साहेबांचे आभार आहेत की त्यांनी त्यांचा बहुमूल्य वेळ देऊन या कार्यक्रमाला उपस्थिती केली। तर सर्वांचे